नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. दररोज एक दुर्गा, तिचे यश, तिचा संघर्ष आपण उलगडणार आहोत. आज प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती अलका कुबल आठले आपल्या सोबत आहेत. ज्यांच्याविषयी बोलताना माहेरची साडी या चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. त्यांची 40 वर्षांची कारकीर्द, अप्स अँड डाऊन्स, गमती आपण आम्ही दुर्गाच्या निमित्तानं आज जाणून घेणार आहोत. ताई, खूप खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात. थँक्यू श्वेता. आणि खरंच अजूनही माहेरची साडी ही ओळख काही पुसली गेली नाहीये. हो ना. पण अभिमान आहे मला त्याबद्दल. आणि त्यातच दुधात साखर म्हणजे माहेरची साडीला 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 34 वर्षात मागे वळून बघताना कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान. म्हणजे मी तर म्हणेन मी भाग्यवान आहे की मला ही फिल्म मिळाली. त्यामुळे मी घराघरात पोचले, महिलांच्या हृदयात पोचले मी म्हणेन. आणि जे यश आहे ते मी अजूनही अनुभवते. म्हणजे अजूनही माहेरची साडीची नायिका असंच. म्हणजे मी ती ओळख बदलण्याचा, वेगवेगळ्या भूमिका करण्याचा खूप प्रयत्न केला. पण माहेरच्या साडीने एवढं यश दिलं की मला वाटतं अजून कोणीही ते क्रॉस केलेलं नाही आहे. म्हणजे माहेरची साडीनंतर इतक्या भूमिका केल्या असतील, इतकी कामं केली असतील, पण लोकांच्या मनात ते इतकं बसलंय. म्हणजे तुम्ही अगदी कुठे बाहेर वावरताना सुद्धा किंवा कुठे गेला तर त्याचा खूप अनुभव तुम्हाला कसा आला आतापर्यंत? बऱ्याच वेळा. आणि माहेरची साडी मला वाटतं आता माझी 30वी फिल्म होती. त्यानंतर मी जवळजवळ 250 फिल्म्स केल्या माहेरच्या साडीनंतर. माहेरच्या साडीमुळे ग्रामीण भागात गेल्यावर तर अजून असे अनुभव येतात की म्हणजे महिला अजूनही असा हात मिळवण्याचा एवढा प्रयत्न करतात. त्यांना काही बोलायचं नसतं पण त्यांच्या डोळ्यात असतं. मला बघून अजूनही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे हे प्रेम आहे ना, हे फक्त या व्यक्तिरेखेमुळे मिळालं आणि माहेरच्या साडीमुळे. अनेक बायकांना स्वतःला रिलेट करत असतात की बाबा आपली मुलगी किंवा आपण स्वतः आपल्या घरातलं एखादं कॅरेक्टर वाटणं, ते घराघरात पोहोचून लोकांच्या मनात घर करणं. आणि असा माइलस्टोन प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. मात्र तो तुमच्या आलाय. म्हणजे फार नशीबवान अभिनेत्री अभिनेत्याच्या आयुष्यात असा क्षण येत असतो. खरंच आहे. आणि हा योग माझा, मी तर म्हणेन खरं तर मी जसं म्हणते प्रत्येक वेळी सांगते की विजय कोणकेंना एक वेगळी नायिका घ्यायची होती. पण आमचे डिरेक्टर NS वैद्य, पितांबर काळे हे त्यांना खूप सांगत होते तुम्ही एकदा अलकाला भेटा, अलकाला बघा. त्यांना नवीन नायिका हवी होती किंवा हिंदीतली एक नायिका हवी होती. पण योगायोग असतो, इथे लिहिलेलं असतं ते चुकत नाही असं वाटतं. आणि मी विजय कोणकेंना भेटले आणि या फिल्मचं निश्चित झालं. म्हणजे वाटलंही नव्हतं की ही फिल्म एवढी चालेल शूट करताना. कारण आम्ही हसायचो. कारण ओव्हर मेलोड्रामा असं आम्हाला वाटायचं करताना. कारण बाकीच्या फिल्म्स करत होतो आणि तर पण विजय कोणके ठाम होते आपल्या म्हणण्यावर की नाही, मला हे असंच करायचं आहे आणि ऑडियन्सला आवडेल. आणि खरंच जेव्हा फिल्म एवढी चालली तर ते त्यांच्या जागी बरोबर होते, आम्हीच चुकीचं होतो. वयाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात केली होती, या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं आणि कसं? खरं तर वयाच्या 8व्या वर्षी माझं नटसम्राट हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर दत्ता भट, शांता जोग यांच्याबरोबर. मी 8 वर्षाची होते त्यावेळी. 3 वर्षात या नाटकाचे 250 प्रयोग केले. खूप जोरात चाललं होतं तेव्हा नाटक. म्हणजे आवडच आहे आणि मला हेच करायचंय. आणि हे रुजलं कुठे, जेव्हा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून भूमिका करायला लागल्यावर एक ठरलं की आता मला अभिनेत्रीच व्हायचंय. आणि त्यानंतर पहिली फिल्म मराठी रिलीज झालेली लेक चालली सासरला आणि शूट केलेली पोरींची धमाल बापाची कमाल, दत्ता केशव यांची. पण लेक चाललेली सासरला पण भरपूर चालली, सिल्वर जुबली झाली. त्यामुळे एक सोज्वळ सात्विक नायिका म्हणून तिथे चिक्का बसला. अशोक सराफांबरोबर पहिली फिल्म, त्यांच्या 100-125 फिल्म झाल्या होत्या, माझी 3री फिल्म होती. पण त्यांचा एवढा गायडन्स मिळाला कारण मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. मला कोणी गुरु नव्हता, कोणी नव्हतं किंवा आईची एवढी परिस्थिती नव्हती कारण माझे वडील खूप लवकर गेले. तर आम्ही 4 भावंड, मी शेंडेफळ. तर आईला एवढं जमत नव्हतं की आपल्या मुलीला या कोर्सला घाला, त्या कोर्सला घाला. पण अशोक मामांची मी म्हणेन की खूप आभारी आहे मी त्यांची की त्यांच्यामुळे मला त्या फिल्मला अवॉर्ड मिळालं. एवढं त्यांच्याकडनं मी खरं तर शिकले की कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठली लाईन कशी काय. हे खूप आपल्याला असेच हे दिग्दर्शक किंवा आपले सिनियर कलाकार असतात, म्हणजे आपले गुरु ठरतात. अनुभवातून ते शिकत गेलं आणि काम करता करता ते सगळं शिकत गेलात. पुण्यामध्ये एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये
हा प्रीमियर झाला किंवा तिथे अगदी जिलबीचं जेवण सुद्धा होतं, अशी काही आठवण आहे का? असं नाही, माहेरच्या साडीच्या वेळी अशा बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे अगदी कुठेही गेलं तरी तो एकतर त्यावेळी 16चा एक बिझनेस असायचा की गणपतीत पण सिनेमे दाखवले जायचे, एक मध्ये पडदा असायचा, ग्रामीण भागात दोन्हीकडनं ऑडियन्स बघायचा. इव्हन मुंबईतही पूर्वी व्हायचे. माझ्या लहानपणी मला आठवते आमच्या कॉलनीतही तसे सिनेमे आणले जायचे, प्रोजेक्टरवर चालवणारे वगैरे. म्हणजे पुण्यामध्ये गणपती बघायला आलेली लोक रात्री गणपती बघायची आणि दिवसा सिनेमा बघायचे. सांगलीला तर मला आठवते आनंद हे आहे सिनेमागृह आपटेंचं, तिथं तर ते म्हणाले आम्ही सकाळी 6ला शो बंद करतो, 2-3 तासाची गॅप घेतो, सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी 6. पण तसं माहेरच्या साडीचं गारुड होतं की सकाळ संध्याकाळ सतत शो असायचे. लोक ट्रॅक्टरने भरून यायचे, थिएटरच्या बाहेर क्यू असायचा, गर्दी असायची. म्हणजे हे यश म्हणजे वेगळंच होतं. बरं, या 40 वर्षांची तुमची कारकीर्द या क्षेत्रातली ही एखाद्यासाठी आयडॉल असते किंवा एक इन्स्पिरेशन असतं, तर तुमच्यासाठी मात्र कोण असं इन्स्पिरेशन आहे? सुलोचना दीदी, जयश्री गडकर आणि रंजना या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री. एकतर दीदींना मी खूपच भेटले. सुलोचना दीदींना एक आपण पडद्यावर आदर करतो एखाद्याचा बघून, पण सुलोचना दीदींना भेटल्यावर खरंच नतमस्तक व्हायला होत होतं. आता त्या हयात नाही आहेत. जसं रंजनाताई, पण रंजूताई माझ्याशी खूप छान रिलेशन होतं. खरं तर आम्ही त्यांच्या नंतरची जनरेशन, पण रंजूताईबरोबर जेव्हा जेव्हा गप्पा मारल्या योग आला, म्हणजे त्या खरं तर व्हीलचेअरवर होत्या बरीच वर्ष, शेवटचा काळ, पण माझी ओळख झाली, आम्ही फोनवर बोलायला लागलो, मग मी प्रत्यक्षात भेटले. पण एक वर्सटाईल अभिनेत्री, म्हणजे मला अत्यंत आदर वाटतो त्यांच्याबद्दल. 2 मुली ज्या तुमच्या आहेत त्याच्यापैकी एक डॉक्टर आहे, एक पायलट आहे, तर त्या दोघींचं अपब्रिंगिंग असेल किंवा या शूट मधनं त्यांच्यावरती संस्कार किंवा त्यांना वाढवणं आणि डॉक्टर पायलट करणं, हे कसं सगळं? खरं तर ईशानी माझी मोठी मुलगी जी पायलट आहे ती आता इंडिगोला आहे पायलट, पण तिने 7वीपासूनच ठरवलं होतं, म्हणजे वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून, की मला पायलट व्हायचं. कारण एकदा आम्ही कुठेतरी फिरायला गेलो होतो आणि लेडी पायलट होत्या, तिला बघून कॅप्टन होत्या, तिला बघून वाटलं, ती म्हणाली मलाही पायलट व्हायचं. पण आपल्याला वाटतं लहान मुलं म्हणतात असं कोणालाही बघून, कधी त्यांना IAS व्हायचं असतं, कधी हे व्हायचं असतं, पण ही 10वीलाही तेच म्हणाली, 12वीलाही तेच म्हणाली. मग म्हटलं आता ही सिरियस आहे. मग आम्ही त्या पद्धतीने, कारण आमच्याकडे फॅमिलीत कोणी पायलट नव्हतं, त्या पद्धतीने गाईडलाईन घेत आम्ही तिला सपोर्ट केला आणि तिनेही ते केलं आणि खूप छान यशस्वीरित्या आता तिची कारकीर्द सुरू आहे. खूप बरं वाटतं. मध्यंतरी फोटो सुद्धा आला होता की आई विमानात बसली आहे आणि त्याच फ्लाईटची पायलट लेक आहे, तर कसं वाटलं त्या दिवशी? म्हणजे खरं तर ते सरप्राईज होतं. म्हणजे मी इव्हेंटला जात होते नागपूरला, म्हणजे आपले महिन्यातनं 4-5 इव्हेंट असतातच माहेरच्या साडीच्या पुण्याईमुळे, तर तशी मी इव्हेंटला जात होते आणि मी रात्री आपली ईशानीशी गप्पा मारत होते. ती म्हणते मम्मी माझी लवकर फ्लाईट आहे गं. म्हटलं हो ना, माझी उद्या 5 वाजता म्हटलं नागपूर फ्लाईट आहे. तर ती म्हणाली माझी नागपूर आहे. म्हटलं अगं माझंही इंडिगोचं तिकीट आहे. असं झालं आणि आम्हाला त्यावेळी रात्री 11ला कळलं. मग मी तिच्याच बरोबर कॅबने गेले वगैरे आणि हे सरप्राईज होतं. मला खूप आनंद झाला. म्हणजे ती पायलट होऊन खरं तर 6 वर्ष झाली आहेत, पण आम्ही पहिल्यांदा फ्लाईंग एकत्र केलं त्यावेळी. बरं, तुमची कार चालवण्याची आवड किंवा वाहन चालवण्याची आणि मुलगी विमान चालवतेय, म्हणजे असं कधी तुम्हाला इच्छा की बाबा मलाही विमान चालवायला आवडेल, पण आता ते स्वप्न पूर्ण मुलीच्या माध्यमातून होताना बघताय? नाही, असं माझं त्यावेळी काय विमान चालवण्याचं नव्हतं, पण कार मी तशीच रॅश ड्रायव्हिंग करायचे. पण मला बरं वाटतं की तिने पुढची स्टेप गाठली आणि ती फ्लाईंग करते, सक्सेसफुल पायलट आहे. बरं, रिक्षावाली सिनेमाच्या निमित्तानं म्हणजे रिक्षा चालवण्याचं म्हणजे ते काही घेतलं ट्रेनिंग की काय? त्यावेळी घेतलं, पण नाही ड्रायव्हिंग येत होतं किंवा ट्रॅफिकमध्ये कुठली गाडी चालवण्याची कधी भीती वाटत नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं रिक्षा चालवायला मला काय फारसा त्रास झाला नाही. आणि तुम्ही कोकणातला म्हटलं, कोकणातल्या म्हटलं, तिथे तुमची काय कुलदेवी आहे? म्हणजे आता नवरात्रीच्या निमित्तानं तिथं जाणं होतं का किंवा काय, किंवा वर्षभरात? माझी इकडनं कुबलांची आमची कुलदेवता आहे गजबा देवी, देवगड जवळ आहे ह्याला, आणि माझी इकडची सासरची महालक्ष्मी कोल्हापूरची कुलदेवता आहे. माझ्या देवीवर खूप विश्वास आहे, जसा माझा काळूबाईवर विश्वास आहे. माझ्यामध्ये जी काही शक्ती आहे किंवा मी किती नर्वस झाले तर पुन्हा उभी राहते, म्हणजे माझ्या आजारपणातनं गेली तेव्हाही मला वाटतं ही शक्ती मला देवीनेच दिली आहे. जशी मी स्वामी समर्थांची भक्त आहे, मी शंभू महादेवाची व्रत करते, प्रदोष करते, सगळं करते. मुळात मी धार्मिक असल्यामुळे ते सगळं करते, पण मला वाटतं त्याने तुमच्यात एक आध्यात्मिक
ताकद येते, एक तुमच्या नेचरमध्ये फरक पडतो, तुमच्या चेहऱ्यावर ते दिसलं जातं आणि मनात कोणाबद्दल जेलस वगैरे व्हायला होत नाही. असं वाटतं पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे असं वाटतं जे काही मिळालंय ते माझं मला मिळालंय, कोणावर जळण्याची गरज नाही आणि त्याला जे काही मिळालंय हे त्याच्यामुळे मिळालंय. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा हा पॉझिटिव्ह अप्रोच राहतो. बरोबर. ती श्रद्धा किंवा एक धार्मिक बाजू जर बघितली तर त्यातूनच दर्शन नावाचा जो तुमचा शो की त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या देवस्थानांचं दर्शन तुम्ही महाराष्ट्राला घडवलं, तर तो कसा अनुभव होता? खूपच छान. म्हणजे 450 मंदिरं केली आणि त्यातले काही काही एपिसोड आम्ही म्हणजे मंदिरं रिपीट केली. पण मला असं एवढं छान वाटायचं की एवढ्या गर्दीतही कधी कधी गाभाऱ्यात उभं राहायला मिळायचं. म्हणजे हे सगळं आम्हाला या मालिकेमुळे शक्य झालं. तर मी चॅनलचे आभारी मानेन की त्यांनी मला निवडलं त्या भूमिकेसाठी. माझ्या नशिबात तो योग होता आणि दर्शन नावाची मालिका खूप सक्सेसफुल झाली. आताही रिपीट टेलिकास्ट होते, लोक तेवढीच बघतात. मला सांगतात, ताई आमच्या इथे आता असं असं मंदिर आहे, तुम्ही प्लीज या म्हणून. 3.5 शक्तीपीठ ज्या वेळेला दर्शनच्या निमित्ताने किंवा तुम्ही पर्सनली सुद्धा जात असाल तर तेव्हा तिथे गेल्यावर कसं वाटतं? देवीच्या चेहऱ्याकडे पाहिलं की खरंच असं वाटतं की एक जागृत देवस्थान आहे आणि त्याच्या आपोआपच तुमच्या म्हणजे रोमांच उभे राहतात. आपण म्हणू तसं काटा एक उभा राहतो देवीकडे पाहिलं की. आणि एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतो. मी खरंच कुठल्याही मंदिरात गेले काही मागत नाही, माझी सवय. मी म्हणते देवाला माहिती आपल्याला काय हवंय, कसं अडचणीतनं बाहेर काढायचं. म्हणजे कोरोनानंतर आम्ही फार एका बॅड पॅचमधनं गेलो, 3-4 वर्ष अजूनही त्यातनं बाहेर पडतोय. पण ही शक्ती पुन्हा देते की कधी कधी वाटत होतं म्हणजे त्या काळात आम्हाला की काय आपल्यावर संकट आली आहेत की आपण आत्महत्या करून जीवन संपवावं. एवढ्याच ह्याला गेलो होतो आम्ही. पण एक देवी असते की परत एक विचार येतो चांगला की सकारात्मक, नाही आपण याच्यातनं उभं राहायचं, आपण सगळ्यांचं देणं द्यायचं, आपलं काही कर्ज आहे ते चुकवून जायचं, सगळ्यांचं देऊन जायचंय. तर त्यामुळे ही शक्ती मला असं वाटतं की ही या परमेश्वरामुळेच असते. त्याच्या पुढेच नतमस्तक व्हायला हवं, नम्र व्हायला हवं. मला असं वाटतं मग कशालाही कमी पडत नाही. एखादी भूमिका तो कलाकार साकारत असतो तेव्हा ती करत असताना त्या व्यक्तीवरती ती जबाबदारी असते त्या व्यक्तिमत्वाची. तर जेव्हा काळूबाईच्या नावानं चांग भलं करत असताना ती भूमिका किंवा त्या देवीची भूमिका जर तुम्ही करताय तर तेव्हा काय असतात भावना? श्वेता, असं होतं की एकतर तो कॉस्ट्युम केलं ना की एक वेगळंच, म्हणजे मी खरंच सांगते की आपण देवी, लोक किती समजू दे, आपण एक सामान्य माणूस आहोत. आणि मी जेव्हा देवीच्या गेटअपमध्ये यायचे तर बायका अशा उभ्या राहायच्या आणि नमस्कार करायच्या, म्हणजे वेगळ्याच, म्हणजे वयस्कर बायका. पण ऑकवर्ड होतं की मी एक अक्षरशः क्षुल्लक माणूस आहे, मी देवीची फक्त भूमिका करते. पण त्यांना तो गेटअप केल्यावर वाटायचं की खरंच देवी आली आहे की काय समोर. आणि त्यामुळे मी बऱ्याच देवीच्या भूमिका केल्या. म्हणजे मी आता एक महानाट्य करते शिवशाही, शंतनू मोघे शिवाजी महाराज करतात आणि मी जिजाऊ करते. तर मला त्यातही मजा येते. ते कॉस्ट्युम केलं, ते सगळं केलं आणि समोर 15-20 हजाराचा क्राऊड असतो. तर त्या खरंच आहे ती जबाबदारी असते ती भूमिका निभावणं. हे तुमच्या डोळ्यात ती सात्विकता हवी, चेहऱ्यावर कुठेही घमेंडीचा लवलेश नको. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भान ठेवावं लागतं.